विरोधकांचं पायऱ्यांवर सध्या आंदोलन सुरू असलेलं पाहायला मिळतंय। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा 7वा दिवस कालच अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केला आणि त्यामध्ये केवळ अर्थ नाहीच आहे, केवळ संकल्प आहे अशा प्रकारे विरोधकांनी कालपासून विरोधाची भाषा आणि त्याच्या घोषणा सुरू केलेल्या आहेत। आणि आता पुन्हा एकदा जेव्हा नव्यानं आजच्या दिवसाची सुरुवात होती आहे अधिवेशनाच्या, त्यावेळी विरोधकांनी घोषणाबाजी केली आणि सर्वांच्या हातामध्ये गाजर दिसते, केवळ गाजर दाखवलेलं आहे सत्ताधाऱ्यांनी, अशा प्रकारे ही घोषणाबाजी सुरू आहे। तर महायुतीची ही जनतेशी गद्दारी असल्याचा एक मोठा फलक दिसतोय, यावर हा संदेश लिहिलेला आहे। सर्व विरोधक आमदारांच्या हातामध्ये गाजर आहे आणि सरकारने केवळ गाजर दाखवलेलं आहे। राज्यावर कर्जाचा डोंगर आहे, कंत्राटदारांसाठी पैशांचा रोलर आहे, महायुतीच्या थापा भारी, महाराष्ट्रात केले कर्जबाजारी, अशा अनेक घोषणा आज घोषणांचे फलक विरोधकांनी त्यांच्या हातात धरलेले आहेत। काल अर्थसंकल्प सादर झाला, मात्र या अर्थसंकल्पामध्ये भरीव अशी कुठलीही घोषणा नाहीये किंवा त्यासाठीची अंमलबजावणी होईल असा निधीची तरतूद नाहीये। अशा प्रकारे विरोधकांनी कालपासून आक्रमक भाषा सुरू केलेली आहे आणि एकंदरीतच घोषणाबाजी आता सुरू आहे। त्यामुळे आजचा दिवस हा सत्ताधाऱ्यांना निश्चितच घेण्याचा विरोधकांकडे असणार आहे। त्यामुळे आज काय नेमक्या अधिवेशनामध्ये घडामोडी घडतात याकडे लक्ष असणार आहे। काल अर्थसंकल्पामध्ये ज्या काही घोषणा झाल्या, जे माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या अर्थसंकल्पामध्ये मांडली, त्याच्या प्रत्येक गोष्टीचा आता उहापोह आजच्या या अधिवेशनाच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि विरोधक अर्थातच अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करतील। सत्ताधारी या सर्व प्रश्नांना कशा प्रकारे उत्तर देतात हे बघणं महत्त्वाचे ठरणार आहे। तर आनंदाचा शिधा सारख्या योजना बंद होण्याची शक्यता आहे, कारण या संदर्भातली कुठलीही तरतूद दिसत नाहीये कागदोपत्री, आणि त्यामुळे अर्थातच अशा योजना चालू राहणार की बंद पडणार अशा प्रकारे विरोधकांचा सूर दिसतोय आणि म्हणूनच याची घोषणा सध्या विरोधक आमदार करताना दिसतात। काही मिनिटांमध्ये आता अधिवेशनाला सुरुवात होती आहे, तिकडे बेल वाजलेली आहे, त्यामुळे आता सर्व हे विरोधक आमदार सभागृहामध्ये प्रवेश करतील आणि सत्ताधाऱ्यांना या संदर्भातले प्रश्न विचारतील। आजच्या अधिवेशनाच्या दिवसाकडे आपले सर्वांचं लक्ष असणार आहे। विरोधक कशा प्रकारे जनतेचे प्रश्न उचलतात, सत्ताधारी काय उत्तर देतात हे बघावं लागणार। हातात गाजर दाखवत विरोधकांनी आज हे आंदोलन केलंय आणि सत्ताधाऱ्यांनी काल अर्थसंकल्पामध्ये ज्या काही निधीची तरतूद केली आहे, ज्या काही घोषणा केलेल्या आहेत, या संदर्भात प्रश्न आज विरोधक अधिवेशनादरम्यान उपस्थित करतील। तर सभागृहातल्या कामकाजाकडे सुद्धा आपले लक्ष असणार आहे। काही अगदी मिनिटांमध्ये अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे।